वृश्चिक राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे। स्वास्थ्य, संबंध आणि करिअरच्या बाबतीमध्ये ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खूपच सावधान राहण्याची गरज आहे। आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला थोडेसे चढ उतार पाहायला मिळणार आहेत। म्हणजे अचानकपणे खर्च येतील, तुम्हाला मिळकतही राहील, परंतु खर्च असल्याने थोडंसं संतुलन बिघडण्याची शक्यता दिसत आहे आर्थिक गोष्टीमध्ये। तर इथे तुम्हाला थोडंसं सावधान राहण्याची गरज पडणार आहे। सोबतच कौटुंबिक दृष्टीमध्ये, कौटुंबिक बाबतीमध्ये हा महिना अनुकूलच असणार आहे। अचानक काही अडचणी येतील आणि त्यामुळे तुमच्या मानसिक तणावामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे। घरामध्ये म्हणा किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, कामाच्या ठिकाणी अचानकपणे अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आणि अचानक आल्यामुळे तुम्हाला त्याचा गोंधळून जाल, कसा सामना करावा हे लक्षात येणार नाही आणि त्यामुळे तुमच्या मानसिक दबावामध्ये किंवा मानसिक जे काही तुम्हाला त्रास आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच एखादे धार्मिक कार्यही तुमच्या घरामध्ये घडण्याची किंवा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण हे खूप असं सकारात्मक म्हणा किंवा एक धार्मिक वृत्तीचे, अध्यात्माने भरलेले असे तुमचे घरातील वातावरण राहणार आहे। तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल। दोघे मिळून कुठेतरी एखाद्या लंचला म्हणा, डिनरला म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी एक वन डे ट्रिप का होईना असं तुम्ही प्लॅन कराल आणि त्यामुळे एकमेकांच्या अजून जवळ तुम्ही याल। एकमेकांमधील नाते हे पहिल्यापेक्षा जास्त फुलण्याची शक्यता आहे। जर असं काही तुम्हाला संधी मिळालीच तर अजिबात सोडू नका, त्याचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा। महिन्याचा जर शेवट सोडला, महिन्याचा शेवटचा आठवडा जर तुमचा सोडला तर पूर्ण महिना हा तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये या ना त्या प्रकारे नवीन अडचणींचा सामना करावा लागणारच असा जाणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला नवीन अडचणी येत राहतील, परंतु तुम्हाला त्याचा सामना हा करावाच लागणार आहे। उगीच मानसिक त्रास घेऊन किंवा मानसिक ताण घेऊन उपयोग नाही। प्रत्येक गोष्टींचा सामना करा। प्रश्न अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। एखादे तुम्ही जर नवीन कार्य करणार असाल तर नवीन कार्य करताना तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे। तर तुम्ही कुठे कमी पडलात याचा विचार करा त्या कार्यामध्ये आणि त्या कमतरतेवर तुम्ही मात करून तुम्हाला हवे तसे परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुम्ही असंतुष्ट राहू नका, कारण असंतुष्ट राहिल्याने तुमचं मन अशांत होईल आणि उगीच तुम्ही इतरांवर चिडचिड करत बसाल, चिडचिड तुमची वाढेल। तर त्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा, कारण शोधण्याचा प्रयत्न करा। हातावर हात धरून बसून आपल्याला काहीही मिळणार नाहीये। हालचाल करा, प्रयत्न करा, मगच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं समाधान हे मिळणार आहे। प्रत्येक प्रश्नांची उत्तरं हे तुम्हाला सापडल्याशिवाय, हुडकल्याशिवाय तर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीच। त्यामुळे हे सर्व जर तुम्हाला टाळायचे असेल, संकटांवर, अडचणींवर मात करायचं असेल तर प्रयत्न तर करावाच लागणार आहे आणि मन थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। थोडेसे स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, नाहीतर नातेवाईक मंडळींपैकी तुम्ही कोणाचे तरी मन ही दुखवण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम होईल, नातेसंबंध बिघडतील। त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार करणे थोडंसं थांबवा, क्रोध करणे थांबवा। ह्या सगळ्या हानिकारक गोष्टींमुळे प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक संबंधामध्ये तुम्हाला नकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। सोबतच कोणतेही कार्य असो त्याचे परिणाम चांगले असो किंवा वाईट असो, परंतु प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्ही कृतज्ञता बाळगण्याचा प्रयत्न करा। जर चांगले परिणाम मिळाले तर लगेच अहंकारी होऊ नका, गर्व करू नका, कारण याच्यातूनही आपले नुकसान होण्याची जास्त शक्यता दिसत आहे। सोबतच तुमच्या जोडीदाराला नेहमी महत्त्व देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या भावना सांभाळा, त्यांच्या मतालाही किंमत द्या। एखाद्या गोष्टींमध्ये जर त्यांचं मत तुम्ही घेतला तर काहीही हरकत होणार नाहीये। उलट इतरांचं मत ऐकल्यामुळे, इतरांचे विचार तुम्ही ऐकल्यामुळे कधीतरी तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्यांची मदतच होऊ शकत असते। त्यामुळे इतरांनाही महत्त्व द्या, विशेष करून तुमच्या जोडीदाराला महत्त्व द्या। नेहमीच त्यांचं चुकीचं असतं किंवा तुमचं बरोबर असतं असं नसतं। इतरांचंही मत ऐका, इतरांनाही महत्त्व द्या आणि मग सगळ्यांच्या समंजसपणामुळे, सगळ्यांच्या मतामुळे, एकीमुळे तुमच्या जे काही तुमचे काही निर्णय असतील, काही तुमच्या अडचणी आलेल्या असतील तर त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल। विचार करा,
आणि याप्रमाणे वाटचाल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। परिवारासोबत एखाद्या पर्यटन स्थळी किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्राला तुम्ही भेट द्याल। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत होतात की एखाद्या ठिकाणी जायचं आहे परिवारासोबत किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्राला देवदर्शनाला तुम्हाला जायचं आहे आणि ते घडतच नव्हतं, तर ह्या महिन्यामध्ये तसे योग आहेत। जर आलाच योग किंवा जर मिळाली संधी जाण्याची तर अजिबात टाळू नका, नक्की जा, त्याच्यातूनही तुम्हाला चांगलेच लाभ मिळतील। परंतु प्रवासामध्ये स्वतःची तब्येत सांभाळताना इतरांचीही तब्येत सांभाळा आणि स्वतःचीही तब्येत सांभाळा आणि इतर गोष्टीही सांभाळा, लक्ष द्या, कारण नुकसान होण्याची शक्यता थोडीशी दिसत आहे। स्वास्थ्यासंबंधी तुम्हाला विशेष करून ह्या महिन्यामध्ये काळजीच घ्यावी लागणार आहे, कारण व्हायरल आजार होण्याची शक्यता दिसत आहे। तरी सावधानता बाळगा। आपल्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणा, जिथे तुम्ही काम करता तिथे म्हणा, किंवा एखाद्या ठिकाणी जर प्रवासाला तुम्ही गेला तर तिथेही स्वतःची विशेष करून काळजी घ्या, कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर विवाह करणाऱ्यांसाठी किंवा विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ह्या महिन्यामध्ये नक्कीच स्थळे आपणहून चालत येतील, परंतु त्यांच्यासोबतच काही नवीन अडचणीही येतील। तरी तुम्ही प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका, नक्कीच तुम्हाला हवे तसे परिणाम लवकरच मिळतील। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुमचे पार्टनर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये एखादं गोड सरप्राईज देण्याची शक्यता दिसत आहे आणि तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवाल, एकमेकांना गिफ्टही द्याल, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त विश्वासामध्ये वाढ होईल। परंतु एकमेकांशी बोला, जर काही मतभेद झाले, एखादा वाद झाला किंवा एकमेकांच्या एखाद्या गोष्टींवरून मतभेद होत असेल तर ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। वाद अजिबात वाढवू नका, नेहमी अबोला धरू नका, नेहमी एकमेकांना बोलण्याचाच प्रयत्न करा, म्हणजेच तुमचे हे नातेसंबंध पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होण्याची शक्यता दिसत आहे। व्यावसायिक वर्गाला हा महिना संपूर्ण रीतीने अनुकूलच असा असणार आहे। सोबतच जे कोणी ठोक व्यापारी असतील किंवा ठोक वस्तूंचा व्यवसाय करत असतील तर त्यांना ह्या महिन्यामध्ये त्यांनी विचार केल्यापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये अधिक लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच व्यावसायिकांना हा महिना काही बाबतींमध्ये चढ उतार देणारा असा जाणार आहे। महिन्याच्या मध्यामध्ये आपल्याला तुमच्या स्पर्धकांसोबत जोराची टक्कर द्यावी लागणार आहे, त्यांच्यासोबत जोराची स्पर्धा पण होण्याची शक्यता दिसत आहे। परंतु शेवट मात्र पहिल्यासारखा व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त करून देणारा असाच होणार आहे। तुम्हाला काही बाबतीमध्ये चढ उतार असल्यामुळे कमी जास्त लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे। जोराची टक्कर तुम्हाला दिल्यामुळे पण चढ उतार तुम्हाला दिसतील, परंतु महिन्याच्या शेवटी पुन्हा पहिल्याप्रमाणे जे काही तुमचं एक स्थिरता होती तुमच्या व्यवसायामध्ये तसेच परिणाम तुम्हाला दिसून येतील। सोबतच व्यवसाय निमित्त तुम्हाला एखाद्या विदेशी व्यापारासाठी किंवा विदेशामध्ये जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करत होता किंवा त्यांच्यासोबत तुमचं काही एक प्रकारे व्यवसाय चालू आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रगती होण्याची जास्त शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। त्यांच्यासोबत तुम्ही एखादा डील केलेली असेल किंवा एखादा करार केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या महिन्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि भरपूर लाभ मिळण्याची पण शक्यता दिसत आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडंसं सावध राहावं लागणार आहे। विशेष करून तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सावध राहावं लागणार आहे। तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रमोशनसाठी प्रयत्न करत होता तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। उत्तम पद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या कष्टाला फळ मिळेल। परंतु महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला इच्छेच्या विरुद्ध एखाद्या ठिकाणी बदली पण होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या नोकरीमध्ये काही तुमच्या इच्छेच्या विरुद्ध काही बदलही संभवतात। काही बदल नकळतपणे घडण्याची किंवा होण्याची शक्यता दिसत आहे। तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या नोकरीवर म्हणा किंवा तुमच्या एका स्वभावावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका। जे काही होत आहे त्याचा नीट विचार करून सामना करण्याचा प्रयत्न करा आणि स्वीकारण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तरुण वर्गाला ह्या महिन्यामध्ये त्यांच्या करिअरमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी अथक प्रयास करावा लागू शकतो। तुम्हाला ह्या महिन्यामध्ये कडी मेहनत, भरपूर कष्ट हे करावे लागणार आहेत स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी। शिवाय तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःची बुद्धी आणि विवेकाचा वापर करूनच तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे। आणि या सगळ्यांचाच परिणाम म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीने उभा राहाल आणि कुणाचीही मदत न घेता तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल। जर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तसे काही योग आले, मिळाली संधी तर नक्कीच फायदा घ्या। जे कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील, नोकरी शोधत असतील तर त्यांना नोकरी मिळेल, परंतु त्यांच्या मनासारखीच मिळेल हे सांगता येणार नाही। जी नोकरी मिळाली आहे त्याच्यावरच तुम्हाला ह्या महिन्यात तरी समाधान राहावे लागणार आहे। महिला वर्गाला हा महिना खूप छान असा जाणार आहे। तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास कराल,
बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत होता तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये एखाद्या देवदर्शनाला, धार्मिक ठिकाणी तुम्ही प्रवास कराल। धार्मिक कार्यामध्ये ह्या महिन्यामध्ये तुम्ही खूपच रमून जाणार आहात। सोबतच आध्यात्मिक स्तरावर तुमची उन्नती होईल। अध्यात्मामध्ये जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काहीतरी एक वेगळं विचार करत होतात किंवा मेडिटेशन करत होतात तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये प्रगती होणार आहे, उन्नती मिळणार आहे, मन शांती तुम्हाला मिळणार आहे आणि नवीन काहीतरी करायला तुम्हाला नक्कीच ह्या महिन्यात प्रेरणा मिळणार आहे। तरी महिला वर्गांनी या सगळ्यांचा पुरेपूर लाभ घ्यावा। सोबतच तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी आनंदी वार्ताही समजेल, त्यामुळे हे तुमच्या आनंदामध्ये भरभरून भर पडल्यासारखे तुम्हाला वाटेल। विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये खूप कष्ट करावे लागणार आहेत। तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागणार आहेत। नुसतंच अभ्यास किंवा पाठांतर करून तुम्हाला उपयोग नाही, तर प्रत्येक विषयाचा तुम्हाला खोल अभ्यास करावा लागणार आहे, समजून घ्यावे लागणार आहे आणि मगच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील, पाहिजे तसे निकाल तुमच्या मनाप्रमाणे लागतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्यासंबंधी हा महिना थोडंसं मध्यमच असा राहणार आहे, कारण त्यांचे जुने काही आजार त्रास देण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे तुम्हाला विशेष करून तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे। सोबतच नातेसंबंधांमध्ये थोडीशी कटुता येईल, तरी तुमच्या क्रोधावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। क्रोध थोडंसं सांभाळा, नाहीतर थोडंसं मेडिटेशनचा तुम्ही एक उपयोग करून घ्या, अध्यात्माचा आधार घ्या, म्हणजेच तुमच्या क्रोधावर तुम्ही एक प्रकारे कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल आणि मनशांती लाभण्यासाठी किंवा मनशांती मिळवण्यासाठी तुम्ही मेडिटेशनचा नक्कीच फायदा करून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे नवीन काहीतरी अनुभव पण मिळण्याची शक्यता आहे, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। एकंदरीतच पाहता हा महिना काही बाबती जर सोडल्या तर प्रत्येक गोष्टींमध्ये थोडेसे प्रतिकूल परिणाम देणारा किंवा संकट आणणारा, नवीन आव्हाने देणारा असा जाणार आहे। तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।